तुम्हाला बाईक राईड आणि रोड ट्रिपची आवड असेल तर खानदेशातला हा रस्ता नक्कीच ट्राय करा. अस्सल खानदेशी जेवणाची मजा घेत ही ट्रिप तुम्ही मस्त एन्जॉय कराल. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. महेश्वर, बाजीराव पेशवा समाधी, बुरानपूर नंतर आम्ही खानदेशात आलो. वाघोडमध्ये 2 दिवस राहिलो आणि घरचा रस्ता धरला. सगळं सामान लोड केलं, सगळ्यांचा निरोप घेतला आणि 490 किलोमीटरचा प्रवास सुरू केला. शॉर्टकट घेत शेतातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने आम्ही चांगल्या रस्त्याला लागलो. रेल्वे फाटक ओलांडून रावेर स्टेशन जवळून गेलो. केळीची शेती बघत तासभर प्रवास केल्यावर आम्ही मुक्ताईनगरला पोहोचलो. नव्याने बांधलेलं संत मुक्ताबाईंचं हे मंदिर जामनेर हायवे पासून जवळ आहे. आज जाऊन दर्शन घेतलं. पुढचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना केली आणि पुढे निघालो. सूर्यास्त एकदम बघण्यासारखा होता. आकाशात मस्त सूर्याची किरणं पसरली होती. समोर दिसणारा नजारा एन्जॉय करत जामनेर पहुर या सुंदर रस्त्याने आम्ही पाचोऱ्याजवळ पोहोचलो. अंधार पडला आणि भूक सुद्धा लागली होती म्हणून 40 गावला थांबलो. अस्सल खानदेशी भरलं वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली आणि त्याच हॉटेलमध्ये स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला पुढचा प्रवास सुरू केला. अजून जवळपास 300 किलोमीटर प्रवास करायचा होता. तासाभरातच मालेगावला पोहोचलो आणि सुसाट अशा मुंबई आग्रा हायवेला लागलो. खानदेशातून नाशिकला जात होतो तसं आता ऊस आणि कांद्याची शेती दिसायला लागली. बाईक रेड आणि रोड ट्रिपची हीच मजा असते. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. यावेळी चांदवडच्या रेणुका मातेचं लांबूनच दर्शन घेत नाशिक गाठलं. नाश्त्याची वेळ झालीच होती म्हणून आमच्या आवडीच्या नाशिक शहरात आलो. मागच्या वेळी असंख्य नाशिककरांनी सुचवलेल्या ओमटी हाऊसमध्ये मिसळ खायचं ठरवलं. मिसळ आणि रस्सा वडा ट्राय केला. मिसळ चवीला ठीकठाक होती पण इथला चहा मात्र भारी होता. झटपट नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागलो. कसारा घाट, शहापूर, टिटवाळा असा प्रवासातला शेवटचा टप्पा पार केला. येताना मोठे शहाळे घेतले आणि नारळ पाणी पीत घरी पोचल्याचा आनंद साजरा केला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.